स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आपलं श्रावण महिना सुरू होणार आहे. तर पहिल्या सोमवारी हे आपल्याला तांदळाची मूठ आहे. जसं की तुम्ही दिवसभरामध्ये कधीही महादेवाची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जात असाल किंवा तुम्ही घरीही करत असाल तर तुम्ही पहिल्या सोमवारी ही तांदळाची मूठ अर्पण करू शकता. महादेवाला तुम्ही दूध अर्पण करू शकता. तुम्ही जसं की बिल्वपत्र किंवा बेलाचे पानं किंवा फळ असतं तेही अर्पण करू शकता. जो की पहिला आहे तो 17 तारखेला आहे आणि दुसरा जो सोमवार आहे तो 24 तारखेला आहे. त्या दिवशी तुम्हाला तीळ असतात, आपले काळे तीळ असतात, त्याचे आपल्याला मूठ अर्पण करायचे आहे. तर ते तुम्ही दिवसभरातनं कधीही करू शकता. त्याच्यानंतरनं जो तिसरा सोमवार आहे तो आपल्याला 31 तारखेला येत आहे. तर त्या दिवशी आपल्याला जसं की मूग असतात, आपले अख्खे मूग असतात हिरवे, तर त्याची तुम्हाला मूठ अर्पण करायची आहे. तुम्ही घरात देवाऱ्यामध्ये करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जात असाल तर तिथेही तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जो शेवटचा जो आपला सोमवार आहे तो आहे 7 तारखेला आहे. त्या दिवशी तुम्हाला जे अर्पण करायचं आहे ते गहू करायचं आहे. तर गव्हाची मूठ आपल्याला अर्पण करायची आहे. तुम्ही घरीही करू शकता किंवा मंदिरात जाऊनही तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला आणखी एक सेवा जी करायची आहे ती म्हणजे सर्वात प्रभावशाली आहे म्हणजे शिवाच्या 108 नामावली तुम्हाला जप करायचे आहे प्रत्येक सोमवारी. जे की तुम्ही घरी करू शकता, पण मंदिरात केलं तर खूपच छान आणि अतिउत्तम. जे की ज्याचा प्रभाव जो आहे ना, मंदिरातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती तुम्हाला खूप छान प्रोटेक्ट करते आणि तुमच्यामधले जे काही निगेटिव्हिटी असेल, जसं तुमचे वाईट विचार असतील, तुम्हाला कंटिन्युअली सतत विचार येत असतील, ते तुम्हाला नाहीसे होतात. आणि सर्वात उत्तम, जर तुम्हाला हे सर्वही काही जमत नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक देवाचा करू शकता. पाण्याने केलं तरी काही हरकत नाही आहे, पण तुम्हाला 108 वेळा शिवनामावलीचा जप करायचा आहे. म्हणजे तुम्ही शिवाचे जे 108 नावं आहेत ते तुम्ही बोलायचे आहेत. ते की तुम्ही मंदिरातच बोला, तुम्हाला खूप छान प्रभाव आहे. जे की आधी तुम्ही अभिषेक करा, देवाची पूजा करा आणि मग तुम्ही त्या नामावलीचा जप करू शकता. किंवा तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही ते तिथेही पिंडीवरती करता तुम्ही करू शकता. हे तुम्हाला साधं सोपं आहे. गुगलवरती तुम्ही टाकलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला 108 वेळा शिवनामावली भेटून जाईल. तुम्हाला जसं की 16 सोमवार करायचे असेल तर तेही मला कमेंटमध्ये करा. 16 सोमवाराचंही मी तुम्हाला सांगेल. ह्या श्रावण महिन्यापासूनच 16 सोमवाराची उपासना चालू करतात आणि असं म्हणतात की महादेवाला प्रत्येक इच्छा मागितलेली पूर्णच होते. आणि आत्तापर्यंत माझी तर झालेली आहे, कारण देवाला आपण फक्त आपल्यापुरतंच मागावं, बाकीच्यांशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आणि आपल्या चांगल्यासाठी मागत असेल ना तर देव हमखास देतो, एवढा तर मला खूपच विश्वास आहे. तुम्ही तेही करू शकता. ह्या श्रावण महिन्यापासून तुम्ही 16 सोमवाराचे उपवासही करू शकतात. त्याचं मी फुल व्हिडिओ तुम्हाला तोही मी बनवून टाकेल. पण तुम्ही आत्ता हेही करू शकता किंवा तुम्ही शिवलीला अमृताचे पठण करू शकता. ते कसं करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, ते तुम्ही बघून घ्या. तुम्ही ही सेवा जर केली ना तर खूप तुम्हाला प्रभावी पडेल. तुमच्या जॉबसाठी असेल, घरासाठी असतील किंवा तुमच्या आणखीन काही अडचणी असतील त्या सगळ्या तुमच्या दूर होतील. हेच मी महादेवाचरणी प्रार्थना करते आणि देवाचरणी प्रार्थना करते. तुम्ही नक्कीच ह्या सेवा करून बघा, तुम्हाला खूप प्रभाव पडेल. आणि असं नाही आहे की तुम्ही आत्ता केलं आणि लगेच होईल, पण होतं एवढा तर नक्की आहे. तुमचं हे संपुस्तपर्यंत, श्रावण महिना संपुस्तपर्यंत तुमच्या मनातली इच्छा, प्रत्येक कोणतीही इच्छा असेल ती तुमची पूर्णच होईल एवढा विश्वास ठेवा. आणि कायम मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि हे होईलच. पॉझिटिव्हिटी ठेवा. तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह विचार करसाल ना तुम्ही तेवढं पॉझिटिव्हनी तुमचं काम होईल. सतत तुम्ही विचार हे पॉझिटिव्हच ठेवा, निगेटिव्ह विचार ठेवूच नका कधी पण. हे होईल, हे मी करणारच नाही. तुम्ही कंटिन्यूली हे होणारच आहे, हे करणारच आहे. देवावरती विश्वास ठेवा. जो काही देतो ना देव ते योग्यच देतो आणि आत्तापर्यंत देवाने प्रत्येकाला योग्यच दिलेले. असं प्रत्येकाला वाटतं की हे मला का दिलं आत्ता, माझ्यासाठी का, मला हे नव्हतं पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही पुढं आयुष्यामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला सुरुवात होते कळायला, अरे नाही, हे माझ्यासाठी योग्यच होतं, म्हणूनच देवाने मला दिले. कारण माणसाला ज्यावेळेस भेटतं ना त्यावेळेस त्याची किंमत नसते, पण ज्यावेळेस आपले दिवस फिरतात किंवा कंटिन्यूली बदलतात, जे आपण ज्या माणसाकडून जे ठेवलेलं असतं म्हणजे की मला ह्याच्यापासून हेच झालं पाहिजे तेच झालं, पण नाही, देव जो देतो ना ते म्हणतात सगळ्यात छान आणि भारी देतो. हेच माझ्या बाबतीत तर झालेलं आहे आत्तापर्यंत, की आत्तापर्यंत जे मला देवाने दिलेले आहे ना, मला पहिला खूप त्रास व्हायचा, माझ्याच बाबतीत का, मलाच का.
पण माझ्याकडे जे आहे ना ते इतरांपेक्षा खूप वेगळं आहे, हे मला देवाने प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. आणि हे मलाही माहिती की इतरांपेक्षा खूप काही छान आहे माझ्याकडे. तुमच्याकडेही असणार, पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदला तुम्ही. जे लोक देवाकडे मागतात ना, किंवा ज्यांचं स्वप्न असेल ना, ते तुमच्याकडे आत्ता आहे आणि हाच विचार करा. पण देवाला मागत राहा आणि चांगलंच मागत राहा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.